स्थानिक उजंबावाडी येथे विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या विदर्भ विभागाचे युवा नेतृत्व विकसन उपक्रम अंतर्गत युवा प्रेरणा शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी विदर्भ विभाग संचालक डॉक्टर जगदीश हेडाऊ, शिबिराकरिता उद्घाटक प्राध्यापक विजय टोंबे, शिबिर अधिकारी गौरी खैर, शिबिर प्रमुख सुहास मुळे उपस्थित होते। उद्घाटनाप्रसंगी बोलताना प्राध्यापक विजय टोंबे यांनी शिबिर युवकांमधील सामर्थ्याची जाणीव करून देण्याचे व्यासपीठ आहे, अशा माध्यमातून व्यक्तिमत्व विकास करून समाजात रोजगार उपलब्ध करणारे बनावे। पुढे बोलताना जास्तीत जास्त तरुणांनी विवेकानंद केंद्राच्या नियमित कार्यात सहभागी होऊन राष्ट्र निर्मितीच्या कामात योगदान द्यावे असे आवाहन केले। या प्रसंगी डॉक्टर हेडाऊ यांनी युवांची प्रचंड मोठी शक्ती योग्य दिशेने वापरली तर विधायक कार्य होईल आणि एका दिशेने सामूहिक ऊर्जा वापरली तर अशक्य कार्य शक्य होईल असे प्रतिपादन केले। व्यक्तिमत्व विकासामध्ये युवा प्रेरणा शिबिर महत्त्वाचे कार्य करेल। या शिबिरातून शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक प्रगती होईल। उद्घाटनाच्या सत्राची सुरुवात वंदे मातरमने करण्यात आली। उद्घाटनाप्रसंगी सुहास मुळे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन पृथा चौरीकर यांनी केले। या 4 दिवसीय निवासी शिबिरात अमरावती, चांदूरबाजार, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथून 92 विद्यार्थी शिबिरार्थी म्हणून सहभागी झाले आहेत। या शिबिराला प्रामुख्याने महाराष्ट्र प्रांताचे संघटक सुश्री सुजाता दळवी, कार्यपद्धती प्रमुख मदगोंडा पुजारी तसेच विदर्भ विभागाचे दायित्ववान कार्यकर्ते तसेच अमरावती शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते। प्रत्येक येणाऱ्या शिबिरार्थीच्या चेहऱ्यावर उत्साह आणि विवेकानंद प्रति आदर, प्रेम, भावना आणि चैतन्याचे वातावरण दिसत होते। नमस्कार। विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा अमरावती तर्फे आयोजित युवक विकास शिबिर 24 डिसेंबर ते 27 डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे। त्या संदर्भात आपल्या शिबिर प्रमुख जे आहेत अमरावतीचे विवेकानंद केंद्राचे संपर्क प्रमुख सुहासजी मुळे आपल्याला त्या शिबिराबद्दल माहिती देतील। नमस्कार। या कालावधीमध्ये 1892 मध्ये कन्याकुमारीला शिळेवरती बसले होते, तर त्यांना जीवनात साक्षात्कार झाला होता की मला पुढं काय करायचं आहे। तर ह्याच तारखा आपण त्या शिबिरार्थींसाठी ठेवत असतो। तर ह्या शिबिरामध्ये येणारे शिबिरार्थी हे एका प्रोसेसच्या माध्यमातून येतात। ती प्रोसेस अशी असते की यांची आपण परीक्षा घेत असतो विद्यार्थ्यांची आणि 8 एकत्रीकरण होतात। त्या माध्यमातून हे विद्यार्थी इथे येतात आणि त्यांचं 3 दिवसाचं हे शिबिर ठरलेलं आहे। कोणकोणत्या गावावरून विद्यार्थी येतात? हे अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, चांदूरबाजार इथले विद्यार्थी या शिबिरामध्ये आहेत। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या उद्देशानं या शिबिरांचं आयोजन विवेकानंद केंद्र करत असते आणि ही युवा शक्ती समाजासाठी पुढं काम करल हा पण एक उद्देश त्यामागं असतो। आणि हे निवासी शिबिर आहे का सर्व 3 दिवसाचं? हे शिबिर निवासी आहे। सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत ह्या विद्यार्थ्यांना वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे जीवनामध्ये, तर त्यासाठी आपण हे शिबिर आयोजित करतो। एकूण किती विद्यार्थी या शिबिरमध्ये आलेले आहे? एकूण 96 विद्यार्थी या शिबिरात उपस्थित होते। याच्यामध्ये मुले आणि मुली किती आहे? 57 ताई होत्या, 39 लोक। अच्छा। आणि हे पहिल्यांदाच अमरावतीला शिबिराचं आयोजन झालेलं आहे का? हे पहिल्यांदाच अमरावतीमध्ये विदर्भामध्ये पहिल्यांदाच आहे असं मला वाटतं। नाही, विदर्भात हे दुसरं शिबिर आहे। हो, मागच्या वर्षी वर्धेला हे शिबिर झालं होतं आणि यावर्षी हे अमरावतीला। पहिल्यांदा हे शिबिर झालं तर तुम्हाला कसा प्रतिसाद वाटला युवकांबद्दल? पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद आहे या शिबिरासाठी आणि विद्यार्थ्यांना जी शिकण्याची जिद्द आहे तर ती या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या मनात दिसते। विवेकानंदाचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांना शिकवणे आणि त्यांच्या जीवनाची घडी बसवणे हा महत्त्वाचा विषय आहे असं या उद्देशाने भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार झाला पाहिजे हा मुख्य उद्देश ठेवून आपण या शिबिरांचं आयोजन करतो। भारतीय संस्कृती मूळ गाभा आहे तरुण, त्याग आणि समर्पण, याशिवाय आपण भारतीय संस्कृती पुढे शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।